अंबाजोगाई शहर पोलिसांनी जप्त केलेला अवैध दारूचा मुद्देमाल आज माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला। पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दारूबंदी व संबंधित 48 गुन्ह्यामध्ये अंदाजे 2,26,275 रुपये किमतीचा मुद्देमाल आज मेहरबान न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आला। दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासनाच्या SPO नुसार ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडली। माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी फड, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक चौरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केदार मॅडम, पोलीस हवालदार अमोल गायकवाड, बाबासाहेब पोटभरे, महिला पोलीस हवालदार शीतल डायगुडे, पोलीस अंमलदार सुशांत गायकवाड, अमोल वावळे यांच्यासह अन्य पोलीस व राज्य उत्पादन शुल्कचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते। झुंजार न्यूजसाठी अशोक दळवेसह मी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई।